जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नांदगाव बोरगावात ग्रामसभेत राडा, 2 गट भिडले। मुरुमाच्या विषयावरून 2 गटात हाणामारी। हिंगणघाट तालुक्यात ग्रामसभेलाच गालबोट लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नांदगाव बोरगाव परिसरात ग्रामसभेदरम्यान मुरुमाच्या विषयावरून 2 गट आमनेसामने आले आणि पाहता पाहता वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले। ग्रामसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे। वाद वाढताच ग्रामसभेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला असून सरपंच गटांकडून हाणामारी झाल्याची माहिती आहे। या घटनेमुळे ग्रामसभेचे वातावरण अक्षरशः रणांगणात बदलले। काय प्रकार घडला आपल्या गावामध्ये? आज ग्रामसभा होती आमच्या इथे, शांततेत पार पडत होती। ते जे मुरुमाचा मुद्दा आला, ते म्हणे आमच्या घराच्या समोर मुरुम टाका। मी त्यांना सांगितलं की नाही, मी बघतो बा पहिले तुमच्या घरासमोर जागा कशी आहे, काय मुरुम टाकायच्या याची आहे की नंतर मी सांगणार। ते ऐकतच नव्हते। ते म्हणत होते की आम्हाला तारीख सांगा, आताच सांगा, आम्हाला कोणत्या दिवशी सांगायचंही सांगा। त्यांना कितीदा सांगितलं तरी ते ऐकत नव्हते। शेवटी ते 4 जण टेबलवर मारायला लागले आणि अशा भाषेत बोलत होते। गोंधळ सुरू झाला। आमच्या इथल्या लोकांनी सांगितलं त्यांना का मॅडम त्या टेबलवर जाऊ नका, तरी पण ते ऐकत नव्हते आणि ते शिवीगाळ करायला लागले बेकार शब्दामध्ये आणि टेबलवर हात मारत होते। ग्रामपंचायत नांदगाव बोरगाव आज दिनांक 19 ऑगस्टला ग्रामसभा आमच्या गावात आयोजित करण्यात आली होती। ग्रामसभेमध्ये आम्ही गावातले काही मुद्दे उपस्थित केले होते, पण तिथे असलेले जे सरपंच आहे, ज्यांची सत्ता 15 ते 20 वर्षापासून तिथं आहे आणि त्यांचा परिवार हा खूप मोठा असल्याच्यानं त्यांचा दबदबा थोडा जास्त आहे। जर तिथं क्वेश्चन किंवा प्रश्न मांडत असेल ग्रामपंचायतमध्ये, त्याचा दबाव टाकण्याचं काम हे 4-5 भाऊ मिळून करते। जसं का मी एक प्रश्न विचारला होता गावाचा पाण्याचा, मी प्रश्न विचारल्याच्यानंतर मी बाजूला साईडला झाल्याच्यानंतर दुसऱ्या मित्रांना मुरुमाबद्दल एक प्रश्न उपस्थित केला। तर त्यांचा वादावाद चालू असताना त्यांच्या वादावादात मला पण बाजूने येऊन एक सतीश पोगले नावाचा व्यक्ती, हेमंत पोगले जो सरपंचाचा पती आहे, त्यांनी आणि एक गजानन ढांडे आणि किशोर पोगले असे 5 इसमांनी माझ्यावर हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केला। तर मान पण 1-1.5 मिनिटपर्यंत दाबून ठेवली। तो म्हणजे सरपंचाचा नवरा आहे, जो का हेमंत पोगले म्हणून आहे। तुम्ही याच्यावर पाहू शकता, इथं क्रॅचेस वगैरे किंवा मानेचा आहे पेन होऊन राहिला आहे। परिस्थिती चिघळल्यानंतर दोन्ही गटांनी थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठत आपापली बाजू मांडली। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान या हाणामारीमागे नेमका मुरुमाचा विषय काय होता, वादाला सुरुवात नेमकी कुठून झाली आणि या प्रकरणात पोलिसांकडून कोणावर कारवाई केली जाणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत। मात्र ग्रामसभेतच झालेल्या या राड्यामुळे नांदगाव बोरगाव परिसरात खळबळ उडाली। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।